आवाज कमी येतो मंडळी. कसा आहे धिंगाणा. आता आपण परत चाललो कात्रजला. आता आपण उंडरी खडबिसोळच्या अलीकडे ना उंडरी पिसोळीमध्ये. आता आपण परत चाललोय तिकडच. आता बघायचे लाईट शो. साऊंड चेक तर बघितला नसेल. जर कुणी साऊंड चेक बघितला नसेल तर त्याची बायो मध्ये लिंक टाकतोय, सॉरी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतोय, तर नक्की जाऊन बघा तो साऊंड चेकचा व्हिडिओ आणि हा साऊंड चेक विथ लाईट शो दोन्ही पण व्हिडिओ असणार आहे. तर चला मग डायरेक्ट कात्रज मध्ये जाऊन भेट. पहिले चाळे चालू आहे सकाळ. आणि आज आपल्यासोबत आपला छोटा भाऊ अमर भाऊ आणि एसके भाऊला तुम्ही ओळखत असाल. आज एसके भाऊ पण आपल्या सोबत म्हणलं आता लवकर येऊ काय. आता इथे तुम्हाला बघून कळतच असेल. असला धिंगाणा चालू होतो ना भाऊ. आम्ही इकडे साईडला थांबलो होतो तरी आम्हाला आलोय आपण इथं मस्त पैकी गाडी बीड पार्क केली आता सोनूचे. आता निघू आता डायरेक्ट भाऊ. आता खरं धिंगाणा तुम्हाला दाखवतो इथं काय असतो विषय. आवाज कमी येतो मंडळी. कसा आहे धिंगाणा. भावांनो तिथून आम्ही थोडं पुढे आलोय. तर भाई लाईट शो जर विचार केला तर डोक्या बाहेरचा विषय. नादच केला भाईनी. म्हणजे पैसा खर्च केलाय पण नाद गोळा केलाय. तर आता आपण चाललोय आता माझ्या मित्राकडे. आपल्या मित्राचा पण एक सेटअप लावला आहे तिथं. आता तिथं बघू जाऊ. त्यांचा पण सेटअप मजबूतच आहे वाटतं. साऊंड घेऊन नाही माहिती काय. तिथं गेल्यावर सगळं कळत. तर मग राहा कंटिन्यू. आपल्या भावाचा आणखीन एक सेटअप आहे भाई. आणखीन एक बघायचा बाकी आहे तुम्हाला. चला दाखवतो जो सेटअप. अश्विन शेठ महाराज पाटील म्हणते त्याला. आता प्रणव शेटच्या इथून आपण निघालोय. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सबस्क्राईब करून सांगा. नंतर कमेंट करून सांगा भावांनो. तुमच्या भावाला इंस्टाला पण फॉलो करून घ्या. इंस्टाची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय. तर भेटू मग आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.